तुम्ही अशा काही लोकांच्या आता आपण मध्यंतरी आपण पाहिलेत की ज्यांना खरंच ते कधी त्या प्रवाहातच आले नसते. म्हणजे हो. तुम्ही त्यातलं एक माध्यम झालात, पण ते कधी प्रवाहातच आले नसते. खरं तर त्यांच्याकडे सगळंच होतं, फक्त थोडेसे अडचणीमध्ये होते तंत्राचे. तर मी त्यांना सांगायचो की माझ्यासारख्या माणसाला जर सरावाने तंत्र कळू शकलं तर तुम्ही तर कवी आहात, तुम्हाला तर ते कळायलाच पाहिजे, ते सोपं आहे. ते भटांनी त्याचं एक जमीन जी त्याची आहे ती तयार केली आहे. जमीन हा शब्द जो आहे ना, तर आपल्याला जमीन, आपली ही जमीन पण म्हणतात, वृत्ताला उर्दूमध्ये जमीन म्हणतात, तो एक शब्द तिथे लागू होतो. ते सगळंच तुमच्याकडे आहे. तर म्हणून भटांनी ते तयार केलं. त्यांनी गझलची बाराखडी अनेक कवींना समजावून सांगितली आणि त्याच्याबरोबर मी 3 ते 4 वर्तमानपत्रामध्ये लेखमाला लिहिली की उदाहरणासकट हे तंत्र आहे, हे तंत्र कसं सोपं आहे, ते अंगवळणी पडलं की सगळं कसं सोपं होऊन जातं. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे थोडासा प्रचार प्रसार झाला आणि जे झिझक होती लिहिण्यामध्ये ती मोकळे झाले, ते लिहिते झाले. आता उदाहरणार्थ एक उदाहरण मी असं सांगेन की माझ्याकडे श्रेय घेत नाही, मी ते घ्यायचं काही कारणच नाही. घेतलं तरी हरकत नाही आता, कारण आता तुमचं काम तेवढं मोठं झालेलंच आहे. कारण श्रेय घेणं योग्य का नाही, कारण ते मोठेच होते, त्यांच्यामुळे ते कॅलिबरच होतं. फक्त मी थोडासा रास्ता साफ करणे म्हणतात ना, तेवढं केलं असेल. पण त्याच्यामुळे फायदा माझाच झाला की मला चांगले गझलकार मिळाले, मला चांगल्या गझल रचना मिळाल्या आणि मी माझ्या रसिकांना त्या सकस रचना देता आल्या.